तर राक्षसाची अवला देतो. आज नाही बोलत, मी पहिल्यापासून बोलतोय. जे पहिल्यापासून बोलतो, जे हे जे भिकार चोट फक्त इलेक्शनच्या टायमाला इथपर्यंत येत होते ते नाही का त्यांनी 2018 त्यांनीच भेटे मानलेत ना बीजेपी सरकारमध्ये. हे मोठमोठे भेटे बांधून त्यांनी मोठमोठे जल्लोष तयार केला होता. बीजेपीचे सरकार फडणवीसच होते ना झालेला आहे. अजितदादा नाही, अजितदादा चमचे घेऊन आलेला आहे. अजितदादा चुलत्याच्या नावावर उड्या मारणार आहे. अजितदादा जर असं ते म्हणतो मी ट्रॅक्टर हाकले आपण केले तर मी ते एकाच बरोबर सगळं मला माहिती आहे. किती दिवस ट्रॅक्टर हाकलं बारामतीमध्ये काय काय केलं त्याचं सर्व आम्हाला माहिती आहे. 1987 पासून तर राक्षसाची अवला देतो. आज नाही बोलत, मी पहिल्यापासून बोलतोय. जे पहिल्यापासून बोलतो, जे हे जे भिकार चोट फक्त इलेक्शनच्या टायमाला इथपर्यंत येत होते. इलेक्शनच्या कालावधीमध्ये ते चक्रा घालत होते. प्रत्येक जण आज एक जण यायला तयार नाही, एक जण बोलायला तयार नाही. परंतु हा समाज काय झोपी गेलेला नाही. यांचे डोळे उघडेत, एक ना एक दिवस रुग्ण हातात येईल. हे आमचेच आहेत. आमचे जरी असले तरी त्यांना आम्ही ठिकाण्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत. समाजाची ताकद, पब्लिकची ताकद हे अजून त्यांना कळलेली नाही. लोकसभेमध्ये त्यांना कळलेली आहे. त्यांना असं वाटतं की लोक विधानसभेमध्ये सरकार बदलला मग झालं, काही झालेलं नाही. आम्ही शांत बसलो, आम्ही मोकळीक दिली. म्हणून जरांगे पाटील सांगितले जाऊ आता. म्हणून प्रत्येकाने कोणालाही कुठल्याही जातीवाद न करता या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून आजचं जे सरकार आहे किंवा विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षाला सुद्धा माझं सांगणं आहे की लवकर जा. प्रत्येकाने इथे भेटी घेतल्या पाहिजे. परवा दिवशी कालच फोन केला होता मी डॉक्टर काळेला म्हणजे इथे यायचं. जालना जिल्ह्यातून निवडून आल्याबरोबर त्यांनी भेटही घेतली. उतरला भेट घेतली, त्यांनी पत्र दिलं. त्याला सांगितलं नुसतं पत्र देऊन जमणार नाही, तुम्ही त्याच्यात भूमिका मांडली पाहिजे. त्याने त्याची भूमिका मांडली अशी प्रत्येकाने मांडली पाहिजे. जो करेल त्याचं आम्ही नाव घेऊ. आता सगळेजण बोलले आम्हाला कुठल्याही जातीचा, कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही सरकारचा काही आम्हाला काही घेणं देणं नाही. आज उद्या यांनी फडणवीस सरकारने जरी दिलं तर आम्ही त्यांचे गोळे घालणार. फेटे बांधले नाही का त्यांनी 2018 त्यांनीच फेटे बांधलेत ना बीजेपी सरकारमध्ये. हे मोठमोठे फेटे बांधून त्यांनी मोठमोठे जल्लोष तयार केला होता. बीजेपीचे सरकार फडणवीसच होते ना. आम्हाला काय त्यांचा वाट नाही, आम्हाला काय त्यांच्याशी काही शत्रुत्व नाही. त्यांच्याशी ज्याने आमचं केलं त्याचे गुणगान गाणारीच आहोत. पण तेच म्हणतात त्याने आता 10% आम्ही मागितलंच नाही ना. जे मागितलं नाही ते तुम्ही जर द्यायला लागला बळजबरी, जर आम्ही आम्हाला जी भाकरी लागत नाही ती भाकरी जर तुम्ही देत असाल ती विषयाची भाकरी, आम्हाला काय कामाची. एससीबीसी दिल्यामुळे आमचं ईडब्ल्यूएस गेलं. ते कोणी घालायला सांगितलं होतं त्यांना. एससीबीसी दिलं ना तुम्ही उपकार केलात ना. या हाताने द्यायचं ह्या हाताने काढून काय घेतलं तुम्ही. काय कारण होतं काढून द्यायचं तुमचं. ईडब्ल्यूएस हे काय फक्त राज्यापुरतं नाही, ईडब्ल्यूएस सेंट्रल साठी सुद्धा आहे. मग ईडब्ल्यूएस एससीबीसी ज्यांना मिळेल त्यांनी ईडब्ल्यूएसचा फायदा घेऊ नये. आत्ताच परवा दिवशीचं पत्र आहे जे आमच्या लॉ कॉलेजच्या ज्या मुलांची ऍडमिशन होते परवा दिवशी झालं. इथेच मनोज दादाकडे आले होते, त्यांनी मग ते माझ्याकडे पाठवलं. ते आल्यानंतर परवा दिवशी चंद्रकांत दादाला उच्च न्यायालयाचे पत्र काढायला लावलं आणि त्या सगळ्या पोरांची ऍडमिशन आम्ही करायला लावलं. 2023-24 ऍडमिशन कॅन्सल केले. इतकी नालायक प्रवृत्ती. या आमच्या विद्यापीठामध्ये आंबेडकर कॉलेजला मध्ये 17 पोरांची ऍडमिशन होते. 17 पोरांची ऍडमिशन फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं. त्यांनी परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्यावर आता त्यांना सांगतात तुमच्याकडे ईडब्ल्यूएस नाही. अरे बाबा ईडब्ल्यूएस प्रवेश तर त्यांनी घेतला ना. आता तहसीलदार काय सांगतो ईडब्ल्यूएस आम्हाला प्रमाणपत्र तुम्हाला देता येत नाही. हे पत्र दिलं ते का दिलं. ही गद्दारी केली ना एससीबीसी दिली. पहिल्यांदा ईएसबीसी दिलं, आता एससीबीसी दिलं. फक्त जात असं उलट पालट करतात ते. सर्वसामान्य लोकांना फक्त डोळ्यामध्ये धुळफेक करायची, कुठंतरी मनामध्ये वेगळं विकृत निर्माण करायचं. आणि हे आता एका सरकारने केले. पृथ्वीराज चव्हाणापासून झालं. तुम्हाला आठवत नसेल तर पृथ्वीराज बाबा चव्हाणनीच पहिलंही झकमारी केलेली आहे. ईएसबीसी त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी 16% दिलं होतं. राणी समिती स्थापन केली होती. त्यांच्या पुढे आम्ही सगळं दिलेलं आहे. त्यांच्याकडे डाटा सगळं दिलेलं आहे. राणीचा अगोदर सराफ होता, भाटी होते, हे सगळे जे गोष्टी त्यानंतर हे सगळे जे आयोग नेमले. म्हणून तिथपासून जर ईएसबीसी चालत नाही तर काय केलं फडणवीस साहेबांनी ईएस पुढे केलं ई मागे काय या बोटावरचं या बोटावर का चुंकी फिरवली. मग त्याने म्हणलं नाही आता आम्ही वेगळं आरक्षण दिलं तुम्हाला. लोक लागले झेंडे उचलायला. वा 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 फडणवीस वाचा जरा. सगळ्यांनी वाचलं पाहिजे नेमकं काय फसवलंय आपल्याला, काय केलं आपल्या. या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. आणि या गोष्टी जरांगे पाटीलच्या लक्षात आलेल्या नाही. म्हणून जरांगे पाटील 4-4 वेळा उपोषणाला बसताय. मजा म्हणून बसायचंय, शरीराला स्वतःला त्रास द्यायचाय, लेकरं बाळा घरी टाकायचे, आई बापाला सोडून द्यायचंय आणि इथं दुसऱ्याच्या गावात येऊन बसायचंय. मध्यंतरी उपोषण नसताना सुद्धा माणसाने गाव सोडलं त्यांनी. मी रोज बरोबर आहे पण मी घरी जाऊन येतो, लेकरं पाहून येतो, बायकोला पाहून येतो काय काय चाललंय. त्यांनी कधी पाहिलंय.
याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आज ती शरीराची काय हालत झाली, काय अवस्था झाली ही सरकारला जर दिसत नसेल, जाऊ द्या. इलेक्शन होऊन गेले याचा अर्थ काय संपूर्ण नाही सगळं. ऐकतो पुढे जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, येते पुढे बघू. हत्यार आमचं एकच असतं. या समाजामध्ये, या लोकशाहीमध्ये दांडक्या घेऊन काय कोणी मारत नाही एकमेकांना. आमच्या हातामध्ये जी हिंमत आहे ना ती मताची, त्या मताने आम्ही नीट करायचं काम करू. निवडणुका झाल्या म्हणून गांभीर्याने घेत नाही असं वाटतं. असं वाटायला लागलंय की आता आम्ही जरा पोट भरले. आमचे 2 कारून शेजारी घेतले 2 मराठ्याचे. त्याला वाटायला लागलं आम्ही आता भटवतो ते 2 कारून शेणी किती राहू किती ती बी किती येत नाही बी आम्हाला पाहिजे. आम्हाला त्यांनी चांगलं शिंदे साहेबांनी चांगलंच केलं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या आम्हाला ज्या नोंदी मिळवल्या, सरकारकडून आम्हाला जे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, सारखीला जे देण्याचा प्रयत्न केला, ते सर्व देण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल ते नोंदीचे एकनाथ शिंदे साहेबांनी केला. आणि एकनाथ शिंदे साहेब हा सर्वसामान्य चळवळीतला माणूस आहे. जरा की पाटील सुद्धा त्यांचं बऱ्याच वेळा नाव घेतलंय की एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आमचा पॉझिटिव्ह कॉर्नर आहे. याच्यासाठीच आहे की तो सर्वसामान्य आलेला आहे. आजीदादा नाही, आजीदादा चमचे घेऊन आलेला आहे. आजीदादा चुलत्याच्या नावावर उड्या मारणार आहे. आजीदादा जर असं ते म्हणतो मी ट्रॅक्टर हाकले आपण केले तर मी ते एकाच बराबरीचे सगळं मला माहिती आहे. किती दिवस ट्रॅक्टर हाकलं बारामतीमध्ये काय काय केलं त्याचं सर्व आम्हाला माहिती आहे. 1987 पासून